श्री स्वामी समर्थ. स्वामींची कथा विश्वासाची परीक्षा. ही कथा पूर्ण ऐका आणि शेवटी मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ. एकदा अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता. तो रोज सकाळी उठून स्वामींचं नाव घ्यायचा. श्री स्वामी समर्थ नाव घ्यायचा. एक वर्ष दुष्काळ पडला. शेती कोरडी पडली. घरात अन्न नव्हतं. लोक त्याला म्हणायचे, "काय उपयोग तुझ्या स्वामींचा? एवढं नाव घेतोस तरीही संकट थांबत नाही." पण शेतकरी शांत होता. तो म्हणाला, "संकट आलं म्हणजे स्वामी सोडून देत नाहीत. ते आपली परीक्षा घेत असतात." एक दिवस तो अक्कलकोटला निघाला. अक्कलकोटला जाऊन स्वामींसमोर डोळ्यात पाणी आणून म्हणाला, "स्वामी, आता माझ्या लेकरांचं काय होईल?" स्वामी फक्त हसले आणि म्हणाले, "जा, उद्या पाऊस पडेल." गावात परतल्यावर लोकांची पुन्हा चेष्टा सुरू झाली. पण त्या रात्री आकाश भरून आलं होतं आणि दुसऱ्याच दिवशी मुसळधार पाऊस सुरू झाला. शेतं हिरवं झाले. घरात आनंद परत आला. त्या दिवशी गावकऱ्यांना समजलं, स्वामींवर विश्वास ठेवणाऱ्याला ते कधीच सोडत नाही. संकट कितीही मोठं असो, स्वामींचं नाव घ्या, विश्वास ठेवा, योग्य वेळी चमत्कार घडतोच. श्री स्वामी समर्थ. शेवट. दुष्काळ, संकट आणि लोकांची चेष्टा पण अढळ विश्वास. ही कथा सांगते की स्वामी भक्तांची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीच एकटे सोडत नाहीत. तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता का? कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींच्या अशीच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.